जर का तुम्ही क्लास 10 मध्ये असाल तर हा 1 मिनिट तुमचा एक टॉपिक क्लिअर करून देऊ शकतो. हॅलो एव्हरीवन, दिस इज रवी सर फ्रॉम सिद्धिविनायक सायन्स अकॅडमी आणि मी सर्वांचं स्वागत करतो 1 टॉपिक 1 मिनिट मध्ये. जसं की आपण बघत आहोत क्लास 10 स्टेट बोर्ड ग्रॅव्हिटेशन हा लेसन, त्यामध्ये आपण कव्हर केलेला आहे न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, बरोबर आहे. ज्यामध्ये आपण सांगितलं होतं की फोर्स हा डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो प्रोडक्ट ऑफ मासला आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल असतो डिस्टन्सच्या स्क्वेअरला. आज आपल्याला या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये आपण त्याचे कन्क्लुजन बघणार आहोत की काय आहे ते. बघा, पहिलं कन्क्लुजन जे सर आयझॅक न्यूटनने आपल्याला दिलं होतं ते कशा प्रकारचं आहे तर बघा. सर आयझॅक न्यूटन सरांनी काय सांगितलं आपल्याला की फोर्स जो आहे हा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे कशाला, प्रोडक्ट ऑफ मासेसला, बरोबर ना. म्हणजे हा जो फोर्स आहे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे प्रोडक्ट ऑफ मासला आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे डिस्टन्सच्या स्क्वेअरला, बरोबर. आता बघा, तर फर्स्ट कन्क्लुजन काय सांगते आपल्याला, जर का मास डबल होते तर फोर्स पण काय होतो, डबल होतो. म्हणजे जर if the mass is double then the force is also double. ओके, हे झालं पहिलं कन्क्लुजन. सेकंड कन्क्लुजन काय आहे की फोर्स हा इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे कशाला, डिस्टन्सच्या स्क्वेअरला. डिस्टन्स कुठलं, तो दोन ऑब्जेक्ट मध्ये किती डिस्टन्स आहे, करेक्ट आहे. इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे ऑब्व्हियसली. आता इनव्हर्सली प्रोपोर्शनलचा मिनिंग काय असतो, एक क्वांटिटी वाढेल एक क्वांटिटी कमी होईल, बरोबर. सो त्यामुळे काय बघा, इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे कशाला, स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स, स्क्वेअर डिस्टन्सचा स्क्वेअर. मग जर डिस्टन्स हे डबल होत आहे तो फोर्स बिकम 1/4, म्हणजे 2 चा स्क्वेअर 4, बरोबर ना. म्हणजे 1/4 होणार. 1/4 म्हणजे काय, डिक्रीज बाय 4 टाइम. ओके, हे झालं सेकंड कन्क्लुजन. थर्ड कन्क्लुजन काय सांगितलं सर आयझॅक न्यूटननी की फॉर स्पेरिकल बॉडीज, जर दोन बॉडी हे स्पेरिकल शेपच्या आहेत तर त्यांच्या फोर्सची डायरेक्शन बघा, फोर्स ऍक्ट्स अलॉंग द लाईन जॉइनिंग देअर सेंटर. त्यांच्या फोर्सची डायरेक्शन, जो अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे त्याची डायरेक्शन असेल टुवर्ड द सेंटर. येस, ओके. आणि फोर्थ काय सांगितलं आपल्याला, जर बॉडीज कशा असतील, इरेग्युलर शेपच्या असतील तर त्या कंडिशन मध्ये सर आयझॅक न्यूटन काय सांगतात, फोर्स ऍक्ट्स अलॉंग लाईन जॉइनिंग देअर सेंटर ऑफ मास. ओके, अशा प्रकारे आपण एका मिनिटमध्ये एक व्हिडिओ म्हणजे एका मिनिटमध्ये एक टॉपिक कव्हर करण्याचा प्रयत्न केला. अशाच व्हिडिओसाठी तुम्ही माझ्या इन्स्टाच्या पेजला फॉलो करा, माझ्या युट्यूब चॅनलला जॉईन करा आणि ऑफलाईन बॅचेससाठी सिद्धिविनायक सायन्स अकॅडमीला जॉईन करा. थँक्यू सो मच एव्हरीवन.